ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। मोक्षमार्गस्य नेतारं भेत्तारं कर्मभूभृतां ज्ञातारं विश्वतत्त्वानां वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे वन्दे तद्गुणलब्धे। श्रीमैना सुंदरीची कथा ऐकुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। इतिहास ऐकुनी इतिहास घडवून धन्य धन्य तुम्ही व्हा। श्री सन्मती नंदन कथा सांगुनी धन्य धन्य होतो। कथा ऐकुनी कथा वाचुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। चूक झाली तरी तुम्ही सांगुनी धन्य धन्य तुम्ही व्हा। वाचा ऐका कथा ही ऐका जीवनाची सुटका। जेवले 24 भगवान की देवादेव मूलनायक 1008 शांतीप्रद शांतीनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 बालब्रह्मचारी नेमिनाथ भगवान की। देवादेव मूलनायक 1008 आदिब्रह्माश्री आदिनाथ भगवान की। देवादेव 1008 मुनीसुरतनाथ भगवान की। सिद्धांत शास्त्र की आचार्य भगवान श्री सकलकर्ती स्वामी की। 20वीं सदी के प्रथमाचार्य चर्चोगति समाधि सम्राट गुरुनाम गुरु आचार्य शांति सागर जी महाराज की। संत शिरोमणी आचार्य गुरु श्री विद्यासागर जी महाराज की। प्रातस्मरणीय शांतमूर्ति वासलत्नकराचार्य गुरुदेव सन्मत सागर जी महाराज की। परम पूज्य आचार्य गुरु श्री समय सागर जी महाराज की। अहिंसामय विश्व धर्म की। भोवीजी हो, आज आचार्य भगवान सकल कीर्ती विरचित श्री श्रीपाल राजा आणि मैना सुंदरीची कथा आजपासून वाचना चालू होत आहे। गेले 3 दिवस झालं आपण प्रस्तावाच्या माध्यमातून इतिहास किती महत्त्वाचा आहे आणि कथा किती महत्त्वाचा आहे याचं चिंतन मनन केलं आणि आजपासून तो महत्त्वाचा क्षण आपल्या समोर येत आहे की आज सन्मती वात्सल्य पावन वर्षाचा संध्याकाळचा श्री श्रीपाल राजा मैना सुंदरीची कथा चालू होत आहे आणि आज पहिलं पुष्प आपण गुंफणार आहोत। जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे निर्णय जीवन जगत असताना आपण घेतोय ते घेत असताना जर धर्माच्या बाजूने ते निर्णय घेतले तर ते योग्य ठरतात आणि याच्याच माध्यमातून या कथानकामध्ये श्री श्रीपाल राजा आणि मैना सुंदरीच्या कथेच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की धर्म किती महत्त्वाचा आहे आणि जीवनात मनुष्यांचे चरित्र किती महत्त्वाचे आहेत याचं अनुभूती आजपासून आपण चालू करत आहोत। त्या आचार्य भगवान सकलकर्ती महाराजांच्या चरणी तिवार शुद्धीपूर्वक नमस्ते करून आज या कथानकाला मी चालू करत आहे। मालव नावाचा देश आणि त्या मालव नावाच्या देशामध्ये उज्जैनी नावाचं नगर आहे। तुम्हाला माहिती आहे उज्जैनी नगर ऐकलंय आणि त्या उज्जैनी नगरामध्ये प्रजापाल नावाचा राजा राज्य करत होता। तो अतिशय भावनापूर्वक अतिशय उत्कृष्ट रीतीनं त्या राज्याचं संचलन करण्याचं काम तो न्यायप्रिय राजा करत होता, परंतु एक काहीतरी चूक त्या राजाकडे होती आणि तो जो राजा होता तो दाता शूर प्रजेचा चांगल्या पद्धतीने सांभाळ करणारा होता, परंतु एक गोष्ट प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी चुकीची असते। तो राजा पराक्रमी होता, शांत होता, सगळ्या प्रजेचा उत्कृष्ट पद्धतीने सांभाळ करत होता, परंतु त्याच्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची बाब काय होती, त्याला स्वतःच्या पराक्रमाचा अभिमान जास्त होता की मी एवढा पराक्रमी आहे,
एवढा शूरवीर आहे, माझ्याजवळ एवढी सगळी सेना आहे आणि मी त्या सेनेच्या द्वारे बऱ्याच राजांचा पराजय करू शकतोय, ह्या अभिमान त्या राजाजवळ होता. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्यात महत्वाची बाब काय असेल, राज्यपद, पराक्रम, शूरवीरता हे कशानं प्राप्त होणार असेल तर धर्माच्या माध्यमातून होणार आहे, हा तो विसरून गेलता. कारण की आचार्य भगवंतांनी ग्रंथात सुद्धा सांगितले की शूरवीर बनणं, पराक्रमी बनणे आणि जैन कुलामध्ये जन्म घेणे हे निश्चित रूपानं सातिशय पुण्याच्या अपेक्षेनंच आणि जैन कुलाचं चारित्र्य केल्यामुळेच प्राप्त होतं म्हणून आचार्यांनी सांगितले. आणि तीच अनुभूती जो अतिशय सुंदर पद्धतीनं आपलं सगळं पार पाडणारा तो राजा, मनामध्ये सगळी कार्य घडत होती, परंतु तरी सुद्धा तो राजा का मनाला समाधानी करायचं माहिती आहे, कारण की मी जास्त पराक्रमी आहे आणि मी सांगल तसंच व्हायला पाहिजे आणि माझ्या गोष्टी बऱ्याच जणांनी ऐकायला पाहिजे, ही भावना त्याची होती. त्या जो राजा होता त्या राजाला त्याची जी पत्नी होती जी राणी सौभाग्य सुंदरी नावाची पत्नी होती. प्रजापाल राजाची पत्नी राणी सौभाग्य सुंदरी होती आणि अतिशय सुंदर राणी होती. ती मात्र कुठल्याही प्रकारचा गर्व नाही, कुठल्याही प्रकारचा अहंकार नाही, आपली उत्कृष्ट भावना आणि आपल्या धर्माचं आचरण हे करण्यामध्ये ती माहीर असायची. सौभाग्य सुंदरी नावाची राणी. आणि या कारण की तिच्या नावाप्रमाणेच की नाही ती सुंदर होती आणि नावाप्रमाणेच तिचं सौभाग्य होतं. कारण की एका राज्याची राणी बनणे हे सुद्धा सौभाग्यानेच मिळते, म्हणून तिचं नाव सौभाग्य सुंदरी होतं. सुंदरी सुद्धा होते. आज बऱ्याच जणांना काय वाटते, काय वाटते, चिंतन करणं आवश्यक आहे. बऱ्याच जणांना वाटते आम्ही पॉन्ड्स, फेअर अँड लवली, लिपस्टिक, नेल पॉलिश आणि फेऱ्यापर्यंत लावते, ते फेअर अँड लवली हे लावल्यामुळे आम्ही सुंदर होतोय. चुकीचं आहे बरं का, याचं चिंतन करा. खऱ्या देवशास्त्र गुरूंची भक्ती केल्यामुळे सुंदर रूपाची प्राप्ती होते. आचार्य भगवंत समर्थ स्वामीजींनी रत्नगड श्रावच्याच्या ग्रंथामध्ये 115 नंबरच्या श्लोकमध्ये म्हटले आहे, भक्ते सुंदर रूपम. याचं चिंतन करणं आवश्यक आहे. परंतु ही राणी आपल्या पुण्याच्या उदयानं, आपल्या सौभाग्याच्या मानानं अतिशय सुंदर होती आणि त्यामुळं सुंदर असल्यामुळं त्या राणीला 2 कन्या होत्या. कथानक चालू होते आणि कथानकमधल्या 2 महत्त्वाची पात्र आपल्या समोर येते. पहिली कन्या होती, तिचं नाव होतं सुरसुंदरी आणि दुसरी कन्या होती, तिचं नाव होतं मदन सुंदरी. तिचंच नाव मैना सुंदरी. तिचं अपर नाव काय आहे, मदन सुंदरी, तिलाच मैना सुंदरी म्हटलं जायचं. एक गोष्ट लक्षात घ्या, या दोन्ही सुद्धा ज्या कन्या होत्या तेवढ्या सुंदर होत्या. ज्याप्रमाणे स्वर्गातल्याकडे देवांचं रूप असते, स्वर्गातल्याकडे देवींचं रूप असते, त्या रूपाला सुद्धा लाजवेल असं रूप या निश्चित रूपानं सुरसुंदरी आणि मैना सुंदरीला प्राप्त झालं होतं. कारण की ज्या माता एवढी सुंदर होती म्हणल्या मातेचंच रूप त्या मुलींना प्राप्त झालं होतं, म्हणून त्या दोन्ही मुली देवीप्रमाणे सुंदर होत्या. आपलं जीवन जगत असताना ज्यावेळी जीवनाच्या वळणावर जे काय असेल, आता ही लहान असताना आपले सगळं आईच्या सानिध्यामध्ये आणि बाबांच्या सानिध्यामध्ये आपलं जीवन व्यतीत करत होते आणि हळूहळू यांचं जीवन पुढे जाईल. पहिलाच प्रसंग जीवनातला आला, थोड्याफार प्रमाणात ते आपल्या योग्य त्या वयापर्यंत आले जिथनं आपल्याला शिक्षण चालू करायचं आहे. हे शिक्षण चालू झाल्यानंतर, शिक्षण चालू करायची ही वेळ आल्यानंतर आता बाबांनी विचार केला की दोन्ही मुलांना शिकवणं चांगलं आवश्यक आहे. म्हणून सुरसुंदरीला विचारलं की तुला योग्य गुरूंच्या पाशी कुठल्या शिकायचं आहे. तर तिनं सांगितलं मला ब्राह्मण गुरूंच्या जवळ शिकायचं आहे. त्यावेळी बाबांनी त्या मुलगीची जे म्हणणं आहे ते पूर्ण करण्यासाठी शिववर्मा नावाच्याकडे ब्राह्मण गुरूंच्या जवळ तिला शिकायसाठी सोडून दिलं. सोडून दिल्यानंतर त्या ब्राह्मण गुरूंच्या जवळ ती विद्या अध्ययन करायल्यानंतर सगळ्या गोष्टी शिकत गेली. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या गुरूंच्याकडे ती शिकायला लागली ते गुरु निश्चित रूपानं मिथ्यात्वानं सहित असल्यामुळं नाही मिथ्यात्वाचा पगडा तिच्यावर जास्त होऊ लागला. अहिंसा धर्माला ती मानत नव्हती
अहिंसा धर्म काय आहे, अहिंसा धर्माची कुठलीही तत्व तिला कुठल्याही परिस्थितीत माहीत नव्हती. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जसा गुरु असतो तसा चेला असतो, ही गोष्ट महत्त्वाची आहे. त्यामुळं ती कुठल्याही पद्धतीचा अहिंसाचं पालन करत नव्हती. तिला अभिमान होता. अभिमान काय होता तर मी चांगल्या पद्धतीने विद्या अध्ययन करायला आणि योग्य पद्धतीने विद्या अध्ययन चालू आहे आणि सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे चालू आहेत, ही तिला अभिमान होता. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, जगातला एकही व्यक्ती किंवा एकही पुरुष आणि एकही स्त्री असे नाही की तिच्या मनात असेल ते पूर्ण होईल. कुणात झाले सगळ्यांचं असं? कोण असलं तर बोटवर करा, त्यांनी काय काय केले ते मी विचारतो. कोण आहे असं? कोणीही नाही, एकही व्यक्ती नाही. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, त्याला मुख्य कारणभूत काय असेल? कर्मसिद्धांत. ज्याचं जसं पुण्य असेल तसं होणार आहे, ज्याचं जसं पाप असेल तसं होणार आहे. कोणीही आपलं जीवन स्वतः घडवू शकत नाही, त्याच्या पुण्य पापावर त्याचं जीवन घडणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि दुसरी जी राजकन्या होती सूरसुंदरी, तर त्या ब्राह्मण गुरूंच्या जवळ अतिशय उत्कृष्ट पद्धतीने शिकाल्या, परंतु सगळे मिथ्या आणि भ्रामक कल्पना शिकली. जैन धर्माचा, अहिंसा धर्माचं कुठल्याही गोष्टी तत्वांना ती मानत नव्हती. आणि मैना सुंदरी जी होती, त्या मैना सुंदरीला ज्यावेळी विचारलं बाबांनी, कारण की तिची जैन धर्मावर एवढी गाढ श्रद्धा होती, कुठलंही काय झालं तर मला शिकायचं आहे ते फक्त जैन धर्माचं शिकायचं, दुसऱ्या धर्माचं कुठल्याही गोष्टीचं मला काहीही शिकायचं नाही, ही तिचं 100% दृढ मत होतं. म्हणून तिला विचारल्यानंतर रोजच्या रोज पूजन करणे, रोजच्या रोज अभिषेक बघणे, रोजच्या रोज गंधोदक घेणे, भगवंतांची आराधना करणे आणि आराधना करून घरामध्ये येऊन सगळ्यांना त्या भगवंतांचं जे गंधोदक आहे ते गंधोदक देणे, ही त्या मैना सुंदरीची की नाही सवय होती. चांगले आहे. अशा मैना सुंदरी प्रत्येक गावात गल्ली गल्लीत जर बनल्या तर चांगलं होईल ना. आणि ज्यावेळी तिला विचारलं की तुला कुठल्या गुरूंच्याकडे शिक्षण घ्यायचं आहे, मी ती व्यवस्था करतो, तेव्हा मैना सुंदरीने सांगितलं की बाबा मला निर्ग्रंथ मुनी महाराजांच्याकडे शिकायचं आहे. त्यावेळी ज्यावेळी ती या सगळ्या गोष्टी बाबांना सांगितल्यानंतर बाबांनी सांगितलं ते तर काही मी त्या गुरूंना तुझ्याजवळ आणू शकत नाही, कारण की तू गुरूंच्या जवळ जायला पाहिजेस, तू तुझ्या योग्य गुरूंची निवड कर आणि त्या गुरूंच्या जवळ तू शिक्षण घे, विद्या अध्ययन कर, असं बाबांनी सांगितलं. कारण की जगामध्ये सगळे गुरु दुसऱ्यांच्या अधीन होतील, परंतु दिगंबर गुरु कुणाच्या अधीन होणार नाहीत. काय म्हणलं मी? दिगंबर गुरु कुणाच्याही अधीन होणार नाहीत आणि कशाचीही कुठल्या प्रकारच्या भीतीने रहित असणारे दिगंबर गुरु आहेत. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, ते दिगंबर आहेत. दिशा हेच त्यांचं वस्त्र आहे, दिशा हे त्यांचं वस्त्र आहे म्हणून ते दिगंबर आहे. त्यामध्ये कुठल्याही परिस्थितीला आणि कुठल्याही यंत्रणेला कधी 3 काळामध्ये घाबरणार नाही. त्यावेळी निग्रंथ गुरूंच्या जवळ जाऊन तिला शिकायचं म्हणलं तर बाबांनी परमिशन दिल्या म्हणल्यानंतर तिच्या मनामध्ये अतिशय आनंद झाला. कारण की माझ्या गुरूंच्या जवळ ज्या गुरूंना आणि ज्या तत्वांना मी मानते त्या गुरूंच्या जवळ मला शिकण्याची परमिशन दिली म्हणून ती आनंदित झालते. आणि तिची इच्छा होती खऱ्या देवशास्त्र गुरूंचं जे स्वरूप आहे ते मला सगळं घ्यायचं आहे आत्मसात करून. आणि म्हणून ती काय केली, ज्यावेळी तिनं वेगवेगळ्या तिथल्या भागात की नाही वेगवेगळ्या गुरूंच्या पाशी गेली आणि गुरूंच्या दर्शन करून तिने बघितलं की कुठल्या गुरूंच्या जवळ गेल्यानंतर माझं चांगला धर्माचा अभ्यास होईल आणि चांगल्या सगळ्या गोष्टी होतील. तिने हे सगळी परीक्षा केल्यानंतर तिला एक आचार्य महाराज सापडले, त्यांचं नाव यमधर आचार्य. यमधर आचार्यांच्या चरणामध्ये गेल्यानंतर तिनं निवेदन केलं. बऱ्याच गुरु महाराजांची सगळे सानिध्य बघितले, दर्शन करून आलती आणि त्यावेळी तिला की म्हटलं हे योग्य गुरु हे आचार्य महाराज मला निश्चितपणे सगळ्या प्रकारच्या विद्या देतील आणि सगळ्या प्रकारच्या विद्या मला शिकवतील. ही भावना झाल्यानंतर तिनं तिथं श्रीफळ अर्पण केलं आणि आचार्य महाराजांना निवेदन केलं, हे आचार्य भगवान की मला तुम्ही विद्या प्राप्ती करून द्यावी आणि सगळ्या प्रकारच्या धर्माचं विद्या देईन मला शिकवावं आणि सगळ्या प्रकारच्या कला आणि सगळ्या प्रकारच्या शास्त्रामध्ये मला पारंगत बनवावं, हे निवेदन तुमच्या चरणावर मी करत आहे. हे निवेदन केल्यानंतर त्या आचार्यांनी तिची जेवढी दृढ श्रद्धा होती, चेहरा बघितल्यानंतर तिचे हावभाव बघितल्यानंतर त्या आचार्यांना लक्षात आलं की निश्चित रूपानं ही मुलगी आहे ती तिच्या मनापासून शिकण्याची तिची इच्छा आहे आणि धर्म आत्मसात करण्याची इच्छा आहे आणि भविष्यात निश्चित रूपाने ही भव्य जीव आहे,
हे आपल्या जीवनात काहीतरी करून घेणार आहे. म्हणून त्या आचार्यांनी ते स्वीकारलं की तुझी विद्याप्राप्ती, तुझं विद्यादान, सगळ्या प्रकारच्या कला आणि सगळ्या शास्त्रामध्ये निपुण बनण्याची जी जिद्द आहे, जी संकल्पना आहे आणि जी विद्याप्राप्ती करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये मी तुला निश्चितपणे मदत करतो आणि तू सगळ्या प्रकारच्या विद्यामध्ये पारंगत करण्यासाठी मी तुला शिकवतो म्हणले. हे म्हटल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आल्यानंतर ती गुरूंच्या चरणामध्ये तिथं नसमसक झाले आणि गुरूंना तिवार नमोस्तु 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 तिने केला आणि म्हणली की मी आजपासून तुमचं शिष्यत्व स्वीकारत आहे आणि मला आजपासून तुम्ही विद्या, सगळ्या प्रकारच्या विद्या देण्याचा प्रयत्न आणि पुरुषार्थ करावा. हे म्हटल्यानंतर ज्यावेळी तिकडं सगळ्या मिथ्या कल्पना, मिथ्या भ्रांती, अधर्म, पाप या सगळ्या गोष्टी ती नाही सुरसुंदरी शिकाली. तिकडं तिचा अहंकार वाढत गेला. ज्ञान तर सगळं आहे, ज्ञानाच्या सगळ्या गोष्टी तर आहेत, परंतु निश्चितपणे तिच्या मनामध्ये आनंद होता की मी सगळ्या गोष्टी चांगल्या शिकवले, परंतु काय शिकवले हे माहीत नव्हतं. सगळ्यात महत्त्वाची बाब काय माहिती आहे? योग्य मार्ग मिळणे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि तो मार्ग मिळवण्यासाठी योग्य गुरु मिळणे आवश्यक आहे. त्याच वेळी योग्य मार्ग मिळणार आहे. त्यावेळी सुरसुंदरी तिकडं अतिशय अभिमानामध्ये, अहंकारामध्ये एवढी धष्टपुष्ट झाली की आता मला सगळ्या विद्या, सगळे शास्त्र, सगळे पारंगत झाले आहे. आणि इकडं ही मैना सुंदरी अतिशय विनयपूर्वक, भावपूर्वक, श्रद्धापूर्वक गुरूंच्या चरणामध्ये 63 पुरुषांची जी चरित्र आहे ती चरित्र सगळी ऐकून घेत होती. 169 महापुरुषांची सगळी चरित्र ऐकून घेत होती. त्याचबरोबर 3 लोकांमध्ये सगळी व्यवस्था कशी आहे, रत्नत्रय काय आहे, 7 तत्व काय आहेत, 9 पदार्थ काय आहेत, 6 द्रव्य काय आहेत, 8 कर्म काय आहेत, त्यांची व्यवस्था काय असते हे सगळं शिकाल्या. एवढ्या सुंदर रीतीनं ती आपल्या शास्त्रामध्ये आणि आपल्या धर्मामध्ये पारंगत व्हायला. काय खायचं, काय प्यायचं नाही हे सगळं ती शिकून गेली. आपलं जीवन किती विनयपूर्वक ठेवायचं, दुसऱ्यांच्या बरोबर दुसऱ्यांचा विनय किती करायचा हे सुद्धा ते गुरु त्या मैना सुंदरला सगळं शिकवायले. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, जीवनात जर आदर्श बनवायचा असेल तर योग्य गुरूंची निवड करा आणि जीवनात जर आदर्श बनवायचा नसेल तर निश्चित रूपानं तुम्ही ज्या मार्गावर चालले त्या मार्गात चालत जावा. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, दिशा सगळ्यात महत्वाची आहे आणि योग्य गुरु सगळ्यात महत्वाचे, ही गोष्ट महत्वाची आहे. त्या मैना सुंदरीने योग्य गुरूंची निवड केली, यमधर आचार्यांची निवड केली आणि त्या सूरसुंदरीने योग्य गुरूंची निवड केली नव्हती. त्यामुळं त्यांच्या जीवनात तफावत हा राहतच गेला. आणि ज्यावेळी या दोन्हीही सगळ्या शास्त्रात पारंगत होत चालल्या, त्यांनी त्यांच्या अपेक्षेनं पारंगत व्हायल्यात आणि मैना सुंदरी तिच्या अपेक्षेनं, त्या धर्माच्या अपेक्षेनं ती पारंगत व्हायल्या. सगळ्या प्रकारचं ज्ञान सगळं द्यायचं चालू आहे. गुरूंनी या सगळ्या प्रकारचं ज्ञान देऊन त्यानंतर गतींचं ज्ञान करून दिलं, 11 प्रतिमाचं ज्ञान दिलं की 5 अनुवृत्त काय आहेत याचं सुद्धा ज्ञान गुरूंनी त्या मैना सुंदरीला दिलं. आज सगळ्यांना एकच इच्छा आहे बघा, आमची मुलं चांगल्या इंग्लिश मीडियममध्ये, कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकायला पाहिजे. गुरुकुल तर बघायला मिळत नाहीत आता. कारण की विद्याप्राप्ती ही गुरुकुलमध्ये व्हायला पाहिजे, तेवढे मुलगा आणि मुलगी आदर्श बनते. भारताचा इतिहास आहे, भारताची संस्कृती आहे. एक काळ भारताचा असा होता, भारतामध्ये 18,000 गुरुकुल होते. आज फक्त 700 ते 600 गुरुकुल शिल्लक आहेत. सगळं शिकून सुद्धा निश्चित रूपानं काय न शिकल्यासारखं आहे. कारण की नीतिमत्ता आणि धर्मसंस्कार महत्वाचे आहेत. आज शिक्षणच वेगळ्या दिशेला जाऊन पोचले, त्यामुळे निश्चित रूपानं कोण माणसं तर होणार नाही. ज्यावेळी या दोन्ही मुली आपापल्या ज्ञानामध्ये, आपापल्या गुरूंच्या चरणामध्ये योग्य ते विद्या अध्ययन करून आपल्या परत नगरामध्ये परतणार होत्या, तो दिवस होता. वडिलांनी सगळी तयारी केली, आपल्या दोन्ही मुलांची स्वागताची तयारी. वडिलांनी सगळ्या स्वागत, कारण की विद्या अध्ययन करून विद्या प्राप्ती घेऊन आपल्या गुरूंच्या पासून गुरुकुलामधून ते आपल्या घरामध्ये येणार आहेत. म्हणून वडिलांनी एवढी तयारी केली ती, पूर्ण राज्य सगळं सजवलं होतं. कारण की तो प्रजापाल राजा उज्जैनी नगराचा राजा होता. सगळं पूर्ण नगर सजवलं होतं, राज्य सजवलं होतं, सगळीकडे तोरणद्वारे लावले होते. कारण की त्यांच्या राजकन्या आता घरला येणार आहेत विद्या प्राप्ती करून, आणि म्हणून ते सगळं सजवलं होतं.
हे सगळं सजवलं होतं, उत्कृष्ट पद्धतीचं सगळ्या सजावट झाल्या होत्या आणि सगळे आतुरतेने वाट बघत होते की विद्या प्राप्ती करून कुठल्या कन्येनं, राजकन्येनं चांगली विद्या प्राप्त केली आहे ही समाज आणि नगरात ते लोक बघणार होते. काय सांगायला ऐकायलाय? सगळ्यात महत्वाचे आहेत. बऱ्याच जणांना वाटतंय की मी शिकालोय, मी काय करालोय, परंतु सगळ्या माणसाचं सगळ्यांच्याकडे लक्ष असते. आचार्य भगवान विद्यासागर महाराज कायम म्हणायचे, तेरी दो आके तेरी तरफ 2000. काय म्हणलो? तेरी दो आके तेरी तरफ 2000. बऱ्याच जणांना वाटते मी काय करलोय कुणाला कळत नाही, परंतु तुमची दोनच डोळे आहेत. तुमच्या जवळ, तुमच्या बाजूनं तुमच्याकडं किती डोळे आहेत? 2000 ही लोक तुमच्याकडे बघत असतात की काय निश्चित रूपाने हा व्यक्ती करतोय, काय रूपाने ही मुलगी करते, काय रूपाने हे मुलगा करतोय. बऱ्याच जणांना वाटतंय आमच्याकडे कुणाचं लक्ष नसेल. गैरसमज आहे. तेरी दो आके तेरी तरफ 2000, सतर्क हो जा. आणि हेच त्या नगरामध्ये, उज्जैनी नगरामध्ये पार पडणार होतं. कारण की त्या उज्जैन नगरातल्या लोकांना त्यांचं स्वागत करायचं नव्हतं. त्या उज्जैनातल्या नगरातल्या प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक श्रावक श्राविकेला, प्रत्येक मुलांना आणि मुलींना त्या राजकन्यांचं विद्याप्राप्ती कशा पद्धतीने झाल्या हे बघायचं होतं. त्यांची परीक्षा करायची होती. योग्य राजकन्या कोणती आहे आणि कुठल्या राजकन्याचं योग्य आचरण आहे आणि योग्य चारित्र्य कुठली राजकन्या करत्या हे त्यांना बघायचं होतं. स्वागत बऱ्याच जणांना वाटते स्वागत करायला माणसं येतात, त्या माणसाचं स्वागत करायला किंवा आगवानला येतात. स्वागत करायला येतात त्या माणसाचा बिहेवियर, माणसाचं चारित्र्य बघायला. काय सांगवलं ऐकायलाय? तो व्यक्ती किती चारित्र्यवान आहे, तो व्यक्ती किती आचरणवान आहे, किती व्यवहारवान आहे आणि लोकांच्यावर त्याचा बिहेवियर कसा आहे. त्यामुळे विद्याप्राप्तीची परीक्षा त्या आगमनातून आणि निश्चित रूपाने त्या गोष्टीतून होते. ही गोष्ट महत्वाची आहे. मिरजवाले तर उगं चालते वे एवढ्या संख्येनं मिशन हॉस्पिटल जवळ. त्यांना बघायचं होतं महाराजांचं चारित्र्य, महाराजांचा व्यवहार, महाराजांचं आचरण काय सिस्टीम आहे. परंतु त्या दोघींचं सोडावं. महाराजांनी त्याच्या आधी 2 वेळा इथं प्रवेश केलाय, त्यामुळं काय एवढं काय ही गोष्ट नव्हती. परंतु त्या उज्जैनी नगरातल्या लोकांची काय इच्छा होती बघायचं होतं. आणि ज्यावेळी सगळी स्वागताची तयारी केली आणि स्वागताची तयारी केल्यानंतर ज्यावेळी त्या दोन्ही मुलींची वेगवेगळे रथ त्या नगरामध्ये प्रवेश करत होते, सगळी जण माणसं फुलांची पुष्पवृष्टी करत होते. बरेच जण माणसं लांबनं दीपक घेऊन नाही त्यांची आरती करत होते. राजकन्या आहे, त्यांचा आदर सत्कार करणं आवश्यक आहे. त्या राजकन्याचा आदर सत्कार करत होते. त्यावेळी ज्यावेळी की नाही जे लोक आरतीनं सत्कार करतील त्यावेळी सूरसुंदरी त्यांना हात करणार. परंतु ज्यावेळी आरती करण्याचा मान हा मैनासुंदरीच्या दिशेने यायचा किंवा त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याचा, तेव्हा मैनासुंदरी विनयपूर्वक त्यांना निश्चितपणे जय जिनेंद्र करणार. ही ज्यावेळी गोष्ट घडत होती, तुम्हाला कळलं असेल काय करायचं ते, पुढं काय होणार आहे, काय होत असेल. ही ज्यावेळी लोकांनी सगळी गोष्ट बघितली त्यावेळी विद्याप्राप्तीमध्ये अग्रेसर कोण असेल तर उत्कृष्ट विद्याप्राप्ती कोणी केली असेल तर विनयवान विद्याप्राप्ती करणारी एकमेव ती कन्या राजकन्या आहे, ती मैनासुंदरीच आहे. हे लोकांनी सिद्ध केलं, लोकांना दिसाले. कारण की एक गोष्ट लक्षात घ्या, आज कुणीही लोक किंवा पहिला बी कुणीही लोक बोळ्यानं दूध पित नाहीत. सगळ्यांना दिसतंय, सगळ्यांना कळतंय, सगळ्यांना माहीत असतं. त्यामुळे ते लक्षात आलं त्यांच्या की ही किती विनयवान बनल्या. आणि खरं ज्ञानाचं निश्चितरूपानं भंडार ज्या व्यक्तीजवळ येते तो व्यक्ती जेवढं ज्ञान वाढत जाईल तेवढं तो विनयवान बनत जातोय. कुणाचा विनय कधी करत नाही, कधी कुणाविषयी वाईट कुठली गोष्ट बोलत नाही आणि कधी कुणाविषयी नाही विपरीत भाव ठेवत नाही. हाच खरा ज्ञानाचा निश्चितरूपानं अभिमान आहे. आचार्य भगवान माणिकानंद स्वामीजीने तर परीक्षामुखजी या ग्रंथामध्ये सांगितले ज्ञानाचं ओरिजिनल फल काय असेल तर त्यात प्रश्न केलाय माणिकानंद आचार्यांनी परीक्षामुखजी ग्रंथामध्ये. ज्ञानम फलम किम हा प्रश्न केलाय. त्यावेळी प्रश्नाचं उत्तर देताना आचार्य भगवान माणिकानंद स्वामीजींनीच परीक्षामुखजी या ग्रंथामध्ये उत्तर दिले ज्ञानम फलम वैराग्यम.
ज्ञानाचं फळ काय असेल तर उत्कृष्ट वैराग्याची आणि उत्कृष्ट विनयाची प्राप्ती होणे म्हणजे हे ज्ञानाचं फळ आहे. ज्ञान आल्यानंतर अहंकार करणे, ज्ञान आल्यानंतर चिडणे, ज्ञानानंतर क्रोध करणे हे ज्ञानाचं फळ मिरजवाल्यांना सांगवले मी. त्यामुळे विनय कुणात होता? उत्कृष्ट ज्ञान ज्यांनी प्राप्त केलं, उत्कृष्ट विद्याप्राप्ती ज्यांनी केली त्या महिनासुंदरीजवळ उत्कृष्ट विनय होता आणि वैराग्याची प्राप्ती सुद्धा होती, कारण की त्यानं कर्म सिद्धांत स्वीकारला होता. आणि या व्यक्तीनं कर्म सिद्धांत स्वीकारला नाही, सो सिद्धांत स्वीकारला होता. मी सांगल ती पूर्व दिशा, शास्त्र सांगल ती पूर्व दिशा नाही, मी सांगल ती पूर्व दिशा स्वीकारली होती. त्यामुळं ज्यावेळी स्वागत झालं आणि स्वागत होत असताना ज्यावेळी त्यांच्या पित्याजवळ ते पोचले आणि पित्याजवळ राजवाड्याजवळ पोचल्यानंतर राजवाड्याजवळ अजून पिता आणि माता लांब दिसले, तोपर्यंत नाही महिनासुंदरीनं काय केलं माहिती का? आपल्या रथाचा त्याग केला आणि ती खाली पायी उतरली आणि खालनं पायी चालत आता आपल्या पितानी मातांच्या दिशेनं ती अग्रगमन करल्या. सूरसुंदरी रथात तशीच बसल्या आणि तशीच चालल्या. आता मातांच्या जवळ आणि पितांच्या जवळ ज्यावेळी ती पोचणार आहेत, ती पोचण्याची संधी तुम्हाला उद्याच्या भागामध्ये ऐकायला मिळणार आहे. टाइम कुणासाठी थांबत नाही. पोचल्यानंतर कुणाचं विद्या काय आहे, कुणाचं ज्ञान काय आहे आणि कोण कुठंपर्यंत पोचलेले आहेत हे उद्याच्या भागामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल. मी एवढीच भावना करतो की जीवनामध्ये आपण सुद्धा इतिहास ऐकून इतिहास घडवण्याचा प्रयत्न करावा एवढी भावना करतो. आणि मानेला विराम देतो. जय बोलो आचार्य भगवान श्री सन्मती सागरजी महाराज की